गुलाबजाम नाही तर रसमलाई यातलंच काहीतरी एक बनव. वहिनी या सगळ्याला खूप घाट घालावा लागणार. म्हणजे तेवढा वेळही नाही करेन मी, पण अजून लग्न ठरलं नाहीये ना. एकदा ठरलं ना की करते ना मी त्यांची सरबराई. कोणी सांगितली अक्कल पाचळ्याला? पण वहिनी हे ऐक ना, नको ना, कशाला माझं डोकं खातेस? हा सगळा मेन्यू मी नाही ठरवलाय, आईने ठरवलाय. वाद घालायचे जा, आईशी जाऊन वाद घाल. जमणार आहे? कशाला माझं डोकं खातीयस? आधीच ना माझं खूप डोकं दुखतंय अनु. बरं करते. उपकार केल्यासारखं आणू नकोस हा. सून आहेस ना या घरची, 4 कामं अंगावर जास्तची काय पडली लगेच थोबाड वाकडं केलंस? ऐक ना, आणि ते क्रोकरी माझ्या माहेरून आणलेली कपाटात आहे, तीच आज बाहेर काढ, जरा धुवून पुसून घे आणि तीच वापर. आणि जरा सावकाश, खूप कॉस्टली आहे अनु ती, नाही तर फोडशील. तुझ्या माहेरच्यांकडून तर काही भरून मिळणारच नाही. का बघतीयस परत? जा ग, आटप पटापट. ऐक ना अनु, मला ना खूप हेडेक आहे आज, मी जरा जाऊन आराम करते. पण तू हे परत रेडिओ ऐकत बसू नकोस बाई, आटप बराबर. हो आवडते. आवर, का उभी आहेस? आवडते वहिनी. ते सगळं कसं करू, कधी करू? भाज्या पण संपल्यात. हे काय झालं? कसलं टेन्शन आहे? आणि ही काकू हसत हसत का गेली? काय नाही माहित नाही. अगं हां, त्या सांगायला आल्या होत्या आज पाहुणे येणार आहेत ना, तर काय काय करायचंय ते. आईंनी खूप पदार्थ करायला सांगितलेत पिहू. हा निरोप काकूने दिलाय ना? हो. तिनेच आजीच्या डोक्यात ते भरवलं असणार. तुला जायला नको म्हणून दोघींनी हा डाव टाकलाय. काही का असे ना, पण आता मला लवकरात लवकर आवरायला हवं. खूप काम आहेत पिहू. मी मदत करते तुला, मला सांग. नाही नाही बाळा, तू आत्ताच आजारातनं उठलीयस. तू आराम कर, मी करेन ना सगळं. आई अजिबात नाही. तू एकटी सगळी कामं करशील आणि दमशील. तुला तिकडे फ्रेश चेहऱ्याने जायचंय, कळलं? अगं हो पिहू, ते पाहुणे येणार आहेत ना, अनाईसा मी तयार होणार आहे. ते गेले ना की मी लगेच निघेन. आई मी तुला तयार करेन. छान तयार हो, मस्त साडी नेस, त्यावर मॅचिंग ज्वेलरी घाल, ट्रेंडी बॅग, चप्पल, अगदी A1 दिसली पाहिजे माझी आई. अगं हे सगळं कुठे आहे माझ्याकडे? आय नो, पण रेवती आत्याकडे आहे ना, ती देईल तुला. पिहू राजा, आत्ता हे महत्वाचं नाहीये. भाज्या नाही आहेत, मी भाज्या आणायला जाते. अगं आई, तू कशाला जातेस? मी घेऊन येते, दे. नाही नाही, तू आराम कर ना, मी जाईन ना, तू नको काळजी करूस. आई अगं नाक्यावरच जायचंय ना, जरा बाहेर जाऊन आलं की मला बरं वाटेल. तू आधी आत्याकडे जा आणि चपलेचं आणि बॅगचं विचारून घे, दे, मी जाते. नक्की जाशील? हो आई. बरं थांब, मी तुला पैसे देते. हां हे घे. बरं काय काय आणायचं तुला? बटाटे आणायचे अर्धा किलो आण. त्यानंतर मटार आण अर्धा किलो आण. नाही नको नको, 200 ग्रॅम आण. नाही नको, पाव किलो आण. ठीक आहे, कळलं तुला? हो, तू आधी आत्याकडे जा, मी जाते. हां तू नीट जाशील ना बाळा? हो आई, तू जा, डोंट वरी. हां मी जाते. हळू जा. हां लवकर ये. आज किती दिवसांनी आईला इतकं खुश बघितलंय. आजचा दिवस तिच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. हा रेवती, अनुवहिनी, ये बस बस. अगं बरं झालं तू आलीस. मला ना काही कळतच नाहीये मी कोणती साडी नेसू. त्याच्यासाठी चालली मी. ते आईच्या ओळखीच्यातलं एक स्थळ आहे ना, तर आज बघण्याचा कार्यक्रम आहे, तुला माहितीच असेल. हो माहिती आहे, म्हणूनच तर आले मी. हो, राजन दादा आणि अविदादा आले होते माझ्याशी बोलायला. खरं तर ना वहिनी, माझी अजिबात इच्छा नाही आहे ग. इनफॅक्ट मी अजून मनाने तेवढी तयारच नाही झाले. पण हां, राजन दादा आणि अविदादा मला म्हणालेत की मला कुठलंच प्रेशर नाही आहे, कोणीही मला फोर्स करणार नाही. मला जर तो मुलगा नाही आवडला तर दॅट्स इट, नाही आवडला. अगदी बरोबर.
आता हे स्थळ पण ना आईंच्या मैत्रिणीनं आणलंय आणि त्या म्हणाल्या की तो मुलगा खूप चांगला आहे म्हणून आईंनी बोलवलंय त्यांना. बघा तुम्ही त्या मुलाला बघा. तुम्हाला जर तो मुलगा नाही आवडला ना तर नकार द्या, पण कदाचित तो मुलगा चांगलाही असू शकतो. आणि जर तुम्हाला आवडला तर तुमचं आयुष्य सुखकारक होईल. एका नव्या आणि चांगल्या आयुष्याची सुरुवात होईल रेवती. पण वहिनी अगं, कोणावर विश्वास ठेवायची हिंमतच नाहीये ग माझ्यात. परत लास्ट टाइम सारखं झालं तर. रेवती, रेवती, आपल्याला जर ठेच लागली म्हणून आपण चालणं बंद करतो का? मग धीर सोडू नका. चांगला विचार करून आल्या प्रसंगाला सामोरं जा. कसं जमतं तुला असं प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं चांगलं शोधायला? मलाच नाही रेवती, संसारात पडलेल्या प्रत्येक स्त्रीला हे जमतं. ती नेहमी आशावादी असते. आज जर काही तिच्या आयुष्यात कमी जास्त झालं किंवा तिच्या मनाविरुद्ध झालं तर उद्या नक्कीच काहीतरी चांगलं होईल असा विचार करून ती नव्या दिवसाचं स्वागत करते. किती छान बोलतेस ग अनुवहिनी तू. तुला माहितीये, तुझ्या या पॉझिटिव्ह अप्रोचमुळे ना माझ्या मनातली थोडी भीती कमी झालीये. कमी झाली आहे ना, बरं झालं. मग आता कसलीच शंका कुशंका मनात दडपण न ठेवता अगदी प्रेमाने आजच्या कार्यक्रमाची तयारी करा. मनापासून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत रेवती. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी माझ्या पिहू आणि प्रथमसाठी जशी प्रार्थना करते ना रेवती, तशी तुमच्यासाठी पण देवाकडे रोज प्रार्थना करते. देवाला सांगते की आमच्या रेवतीचं सगळं चांगलं होऊ दे, त्यांच्या आयुष्यात कायम सुख येऊ देत. आणि माझी खात्री आहे देव माझी प्रार्थना मनापासून ऐकतो. त्यामुळे काळजी करू नका, सगळं छान होणार आहे. थँक्यू सो मच अनुवहिनी. मला आता प्लीज हेल्प कर ना. मी कोणती साडी नेसू मला काहीच कळत नाही. मी इतकी कन्फ्यूज झाले हो ना. बघूया ना, त्यासाठीच तर आले मी. केव्हाची मी अशीच बसले होते अगं. मुलाकडच्यांशी बोलणं झालंय तुझं? हो, प्रधानबाईशी बोलणं झालं माझं. त्या म्हणाला की जास्त माणसं आली तर चालतील का? काय प्रदर्शन आहे? तसं नाही रे, जास्त माणसं असली ना की त्यांची प्रत्येकाची मतं घेता येतात. मी म्हटलं येऊ दे, सगळी आम्ही व्यवस्था करू. उद्या 3 वाजेपर्यंत ती मुलाकडचे सगळे येत आहेत. पण अभि, तू रेवतीशी बोललास का रे? हा, बोललो मी. बाबा पुता करून आत्ता समजवलंय तिला, तयार पण झाली आहे ती. पण माहिती घ्यावी लागणार आहे. आणि ह्यावेळी आपण अजिबात चुकायचं नाही, सखोल जायचं आपण. हो हो हो, तुम्ही सुद्धा ऑफिसमध्ये शेजार बाजार सगळीकडे चौकशी करा. पण ती व्यवस्थित चौकशी करूनच मग लग्न करूया आपण तिचं. एकुलती एक बहीण आहे ग. तिच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं नाही बनवणार मला. एक वेळ ना रेवतीचं लग्न नाही झालं तरी चालेल, पण चुकीच्या माणसाबरोबर तिला तिचं आयुष्य नाही घालवू देणार आहे. माझ्या पोटची पोरगी आहे रीती, मी असं का करेन? तसं नाही, मी तू काळजी करू नकोस. प्रधानबाई असं कुठचंही वाईट स्थळ दाखवणार नाही. त्यावेळी रेवतीने स्वतः ठरवलं म्हणून हे असं झालं. पण मी नक्कीच सांगते बघ, रेवतीचं हे लग्न जमेल, ती सुखात राहील, हे मला सारखं मनापासून वाटतंय रे. तसंच होणार. सगळं मस्त होणार. आपण पॉझिटिव्ह राहूया. मी ऑफिसला जाऊन येतो. रेवतीशी बाकी कुठल्याही विषयावर काहीही बोलू नको. आता व्यवस्थित ती तयार झाली, तिला खुश ठेवूया फक्त. हा? बरं.
सर तुम्ही ना खरंच खूप लकी आहात. वहिनीच्या हाताला काय चव आहे, आहा, है ना? मला तर आहे ना सगळ्या बायकांचं कौतुक करावंसं वाटतं. आपल्यासाठी राब राब राबतात, ते पण मनापासून, संपूर्ण समर्पित. काम आहे त्यांचं, ज्याने त्याने आपापलं काम करायलाच पाहिजे. हा बरोबर आहे सर, पण आपण त्यांना हाऊसवाईफ म्हणून हिणवतो. पण विचार करा, त्या कसलाही विचार न करता आपल्या घरात सगळ्यांच्या काय काय फरमाईशी असतात त्या पुऱ्या करतात. कसं आहे ना, बायकांचे फालतू लाड करायचेच नसतात, त्या डोक्यावर चढतात. मग बायकोचे आपण लाड नाही करायचे, मग कोण करणार? काय झालं तुला? डोक्यावर पडल्यावर का वाटतं? त्या अचानक तुला बायकोबद्दल प्रेम, अमुक, बायकोला साडी घेऊन देऊया, हे काय? कुठून तू चाललंय हे सगळं? खरं सांगू, आपण बायकोची कदर करायला हवी. आपण केली तर आपल्या घरची कदर करू. आपण रिस्पेक्ट दिला तर आपल्या घरातले रिस्पेक्ट देतात. ती आपली सगळी माणसं सोडून आपल्या भरोशावर आपल्या घरी येते. मग तिच्यासाठी आपण इतकं करू शकतो ना. एकदम त्या श्रीकांत सारखा बोलतो. अरे माझा कॉलेजचा मित्र आहे श्रीकांत, घरी आला होता का? म्हणाला की अनुप्रियाला ते काय रेडिओ स्टेशनला जाऊ दे, सोडावं लागतंय तो म्हटलाय म्हणून. कशासाठी आहे? मग ती कोण आरजे काय तिचं नाव, श्री काय काय मधुश्री. हा मधुश्री. ती काय एक स्पर्धा होती, ती स्पर्धा अनु जिंकली. तेव्हा आता त्या मधुश्रीला भेटण्याची संधी वगैरे तिला मिळाली आहे. काय गरज आहे? ग्रेट सर, तुम्ही दिली ना परमिशन. मला सांगा किती वाजता कार्यक्रम आहे, म्हणजे माझ्या बायकोला सांगायला. 4 वाजता आहे. नाही बरं झालं त्यावरून आठवलं, आज रेवतीला बघायला येतात मुलाकडचे, त्यामुळे मी पण आज जरा लवकर निघतोय. जरा घरी थांबायला हवं रे. तुम्ही जा, ऑफिसमधलं मी सगळं बघतो. आणि रेवतीला माझ्याकडून ऑल द बेस्ट सांगा. आणि वहिनींना अभिनंदन. तिचं काय आहे ते मधुश्री रेडिओ काय आहे ते? महत्वाचं काय, रेवती तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. हो हो. पिहू, काय हे काय हा सगळं पसारा म्हणलंयस? तुझ्या प्रोग्रामसाठी साडी बघते. बघ तुला यातली आवडेल ती चूज कर. काय? अगं वेडाबाई, या सगळ्या साड्या जरी कटाच्या आहेत, म्हणजे सणासुदीला किंवा लग्नात नेसायच्या आहेत या साड्या. आई, तुझ्यासाठी ही संधी एका सणा इतकीच मोलाची. बघ तुला ही आवडेल का नेसायला? त्याचा फील बघ किती छान आहे. मग ही, ह्याच्यावर मॅचिंग जाणारा सेट पण आहे माझ्याकडे. आणि तू ही नेसली पण नाही आहेस, अगदी कोरी आहे. नाही नको पिहू, तुझ्या बाबांना हा रंग आवडत नाही. आई, ही नेस. बाबांचा फेवरेट कलर आहे ना हा. बाबांनीच तुझ्यासाठी आणले ना ही. पिहू ऐक ना, मला असं वाटतं की हे सगळं ना जरा अति होतं. ऐक ना, माझ्याकडे माझ्या नेहमीतल्या साड्या आहेत ना, त्यांच्यापैकी मी नेसते. हा आहेत, 1-2 नवीन पण असतील. नाही नाही नाही, अजिबात नाही. तू हीच साडी नेसणार आहेस, मला नाही माहिती. आणि काही बोलायचं नाही. आज मी तुला रेडी करणार आहे आणि तुला साडी पण मीच नेसवणार. पिहू ऐक ना. आई, काहीही बोलायचं नाही. तू फक्त शांतपणे उभी राहा, मी तुला साडी नेसवते. पिहू पण आई प्लीज. ऐकणार नाहीच आहेस का तू? कौस्तुभ खूप प्रेम करतो माझ्यावर. माझा आनंद हा आज वेगळाच आहे. ह्यापेक्षा जास्त समाधान कुठल्याच गोष्टीत नाहीये. ए, तू माझ्या सुखाला नजर लावू नकोस हा. आपल्या दोघांसाठी ना मी एक फ्लॅट सुद्धा पाहिलाय. त्याचाही ऍडव्हान्स द्यायचा आहे, 15 लाख रुपये. ऍक्च्युली ना माझं एक मोठं पेमेंट एका पार्टीकडे अडकलंय, त्यामुळे मला हे टूर पॅकेज बुक करता येत नाहीये. मी फक्त डाऊन पेमेंट करते, बाकीचे पैसे तर तूच देणार आहेस ना. बाय द वे रेवती, दागिने ह्याच्यातच आहेत ना?
25 लाख आणलेत मी. का 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 नाही विसरू शकत आहे मी त्या मुलाला. मला नकोय तरी तो मला आठवतोय. नाही करायचंय लग्न. कसं सांगू मी यांना. मला मान्य आहे की माझं लग्न कुठेच जुळत नाही. मला मान्य आहे माझं आधीचं लग्न मोडलं म्हणून काय यांना यांची मुलगी बहीण एवढी जड झालीये का. नाही करायचं लग्न. कसं सांगू यांना. काय करू मी. तू बस अगं, काय हे आता मी मेकअप करते. काय तू कशाला. अगदी बेसिक करते, कोणाला कळणारे नाही. अगं पण हे केस केलंच नाही, छान दिसत आहेत ना. आई प्लीज थोडंसं माझ्यासाठी. झालं का. नाही थांब. अगं हे ऐक ना, काय हे. डोळे बंद कर. नको नको नको. आई प्लीज आई डोळे बंद कर. बघ सुंदर दिसतेस. छान वाटतंय ना. आता शेवटचं लिपस्टिक. नाही नको नको. आई प्लीज अगदी थोडीशी लावते मी. ट्रस्ट मी अगदी थोडीशी लावते. मर्ज करा. आई किती सुंदर दिसतेस तू. खूप मस्त वाटतेस. पिहू मला खूप ऑकवर्ड वाटतंय ग. आई का कोड वाटतंय. खूप सुंदर दिसतेस तू. अगं आता एवढं सगळं छान नटून जाणार मी तिकडे आणि बोलायचं काय. आणि तुला कसलं टेन्शन आलंय. कॉलेजमध्ये असताना तू इतक्या एकांकिका गाजवल्यास, वक्तृत्व स्पर्धा जिंकलीयस. आता का घाबरतेस. पिहू कॉलेजमध्ये असताना खूप वर्ष गेली आहेत त्याला. आता आई माणसांचे गुण कधीच त्यांची साथ सोडत नाही. ते उपजतच असतात. तुला टेन्शन आलंय ना. आपण रिहर्सल करूया. रिहर्सल काय करणार आहेस तू. थांब. काय करतेस. हाय हा तुझं माईक. सुरू. माईक घेऊन काय करू. स्वतःला इंट्रोड्यूस कर. स्वतःचं नाव सांग. नमस्कार, मी अनुप्रिया अविनाश पाटकर. आणखी कॉन्फिडेंटली बोल. नमस्कार, मी अनुप्रिया अविनाश पाटकर. स्माईल ठेव आता एक छान. नमस्कार, मी अनुप्रिया अविनाश पाटकर, पिहूची आई. असंच हसून घे. नमस्कार, मी अनुप्रिया अविनाश पाटकर, पिहूची आई. मस्त. आता आरशात बघून बोल. तू बोल ना जर. हे बघ. नमस्कार, मी अनुप्रिया अविनाश पाटकर. तुम्हा सगळ्यांना भेटून मला खूप छान वाटतंय. असं बोल. मधुश्रीला भेटू. मधुश्रीला भेटून मला खूप छान वाटतंय. नमस्कार, मी अनुप्रिया अविनाश पाटकर. मला मधुश्रीला तुला भेटून खूप छान वाटतंय. मस्त बोलतेस. आई अशीच रिहर्सल करत राहा. मी येते. नाही नाही, तू कुठे चाललीस. आलेच पटकन. कॉन्फिडेंटली बोला. नमस्कार, मी अनुप्रिया अविनाश पाटकर. तुम्हाला भेटून खूप बरं वाटतंय. नमस्कार, मी अनुप्रिया अविनाश पाटकर. तुम्हाला भेटून खूप बरं वाटतंय. करा. सो अनुप्रिया विनाश पाटकर, तुम्हाला हवी तेवढी रिहर्सल करा. पण तुमची ही रिहर्सल फक्त हा आरसा आणि तुझी ती लेक दोघांपुरतीच राहणार ग. मी तुला तिकडे रेडिओ स्टेशनला वेळेत पोहोचूच देणार नाही.
लाजून हासेन हसून ते पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. अनु, सगळी दुनिया एकीकडे आणि माझ्या बायकोचं लाजणं एकीकडे. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. काय वेडी बिडी झालीयस का? एकटीच काय हसतेस लाजतेस? नाही ते वहिनी ते पुरे पाहुणे येणार आपल्याकडे, कामं पडली आहेत किती आणि काय चाललंय तुझं? आटपलंय? हो आता याल बाहेर? हो चल लवकर. आलीच. हसते वेडी.